1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या युद्धामध्ये जे काही शहीद झालेले बांधव आहे ते ज्ञात अज्ञात सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि विजयास्तंभास मानाचा मुजरा। मित्रांनो, आपण आज अमरावतीमध्ये आहे आणि हे अमरावतीचं सायन्स कोर मैदान तुम्ही पाहू शकता। अमरावतीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं बस स्टॉपच्या बाजूलाच असलेलं हे सायन्स कोर मैदान आहे आणि इथे आज भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे आणि तिला मानवंदना देण्याकरता लाखो लोक आज इथे येणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे, ग्राउंड स्वच्छ करण्यात आलेला आहे आणि सगळीकडे अशा प्रकारे नेट टाकण्यात आलेली आहे आणि तुम्ही स्टेज पाहू शकता आणि हुबेहूब भीमा कोरेगावची प्रतिकृती इथे उभारण्यात आलेली आहे। मानवंदना देण्याकरता लाखोची संख्या येथे आज येणार आहे। तुम्ही पाहू शकता हजारो लोक इथे दाखल झालेलेच आहे। त्याचप्रमाणे शहीद पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुर्देकरांचा सुद्धा फोटो येथे लावण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता हजारो खुर्च्या, स्त्रिया, पुरुष इथे सर्व दाखल होत आहे। संध्याकाळी 5 वाजताचा हा नजारा मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि हे आपले महार रेजिमेंटचे सर्व सैनिक आपापल्या बुलेट घेऊन येथे आलेले आहे, कारण येथे आज बुलेटद्वारा मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 6-6:30 वाजताच्या सुमारास यांची बुलेट रॅली इथून निघणार आहे आणि ह्या इथे तुम्ही पाहू शकता विद्यार्थी सुद्धा येथे हजर झालेले आहे। यांची सुद्धा एक रॅली इथे आयोजित करण्यात आलेली आहे। त्यांचा नजारा तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दिसणार आहे। मित्रांनो, महार रेजिमेंटचे हे सर्व सैनिक तुम्ही पाहू शकता, सर्व मिलिटरी सैनिक आहे आणि मिलिटरी सैनिक हे विजयस्तंभाला आज मानवंदना देणार आहे। या ग्राउंडला एक प्रदक्षिणा घालणार आहे। त्याचप्रमाणे इथे काही महिला वर्ग तुम्हाला दिसू शकतो, फेटे घालून, निळे फेटे घालून इथे उपस्थित आहे आणि ही रॅली आता बुलेट रॅली निघणार आहे आणि बुलेट रॅलीसाठी बुलेट आपापल्या घेऊन पूर्व सैनिक तयार आहेत। त्याचप्रमाणे एक ओपन कार जीप गाडी आहे आणि त्यामध्ये सुद्धा ज्येष्ठ सैनिक बसलेले आपल्याला दिसणार आहे। सैनिकांच्या पत्नी, मुली फोटो काढत आहे। तर अशा प्रकारे आजचा 1 जानेवारी 2025चा नजारा सायन्स कोर मैदानातून थेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुम्ही व्हिडिओ हा कुठून पाहत आहे शेअर कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे ही लढाई आत्मसन्मानाची होती, ही लढाई समानतेची होती, ही लढाई अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची लढाई होती। ही लढाई इंग्रजांच्या बाजूने 500 महार सैनिकांची पेशव्याविरुद्धची एक लढाई होती आणि या 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा पराभव केलेला आहे, त्यांना सडो की पडो केलेला आहे आणि त्यांच्याच पराक्रमाची गाथा इंग्रजांनी पत्राद्वारे लिहून ठेवलेली आहे आणि त्याची विजयस्तंभाची त्याच्या स्मरणार्थ पुण्याच्या कोरेगाव येथे विजयस्तंभ स्थापन केलेला आहे। अशा प्रकारे रॅली ही रिहर्सल आहे। रॅली थोड्या वेळानं निघणार आहे।
तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त आहे आणि आज संध्याकाळी 7 ते 8 वाजताच्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे इथे आयोजन करण्यात आलेले आहे। मोठमोठे गायक ह्या स्टेजवर येणार आहे आणि हे स्टेजचा नजारा तुम्ही पाहू शकता। आकर्षक असं बनवलेलं आहे। भारताचे संविधान, डॉक्टर आंबेडकरांचं कटआउट, एक नंबर असा हा नजारा तुम्ही पाहू शकता। ऑपरेटरची बसण्याची व्यवस्था आणि या ठिकाणी आठवडा शुक्ल आलेले आहे। 1, 2, 3 जानेवारी मानवंत कार्यक्रम, या कार्यक्रमात मी देत आहे, माझा परिवार येतो मी सुद्धा आहे। दोरीवरची कसरत ह्या मुली करणार आहे आणि बाबासाहेबांना मानवंदना देणार आहे। भीमा कोरेगाव स्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना देण्याकरता जमलेला हा लाखोंचा समुदाय तुम्ही पाहू शकता। काही स्त्रिया निळे फेटे घालून येथे पोहोचलेल्या आहे। अशा प्रकारचा हा नजारा मित्रांनो, थोड्याच वेळात हे ग्राउंड पूर्णपणे भरणार आहे। आणि बाजूच्या साईडला जेवणाची आणि नाश्त्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। हे काही दुकाने लागलेली आहे। ही आता रिकामी दिसणारी जागा तुम्हाला थोड्याच वेळात गच्च भरलेली दिसणार आहे। संध्याकाळची वेळ होत आहे मित्रांनो, लाईट लागायला सुरुवात झाली आहे। 6 वाजताचा हा नजारा तुम्ही पाहू शकता आणि ही शिवटेकडी, निसर्गरम्य वातावरण। माझ्या सैनिकांना विनंती करतो की त्यांनी परेडला सुरुवात करावी। या ठिकाणी एक आश्वासन दिलं होतं की आपण या विजयस्तंभाची प्रतिकृती अमरावतीला उभारणार आहोत आणि ते काम आडगाव खुर्द येथे चालू आहे आणि वर्ल्डमधला पहिला बाबासाहेबांचा पुतळा, त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्याचा पुतळा अमरावतीमध्ये होत आहे। अमरावतीकरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि हा इतिहास अमरावतीमध्ये घडवला आहे आणि त्यासाठी त्याचे साक्षी तुम्ही आहे। माझ्यासोबतच्या सर्व प्रतिनिधी यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, या सर्वांना मी धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी किशोर भाऊ सरदार खूप मदत करतात, फिरून आले ते बरोबर त्यांची व्यवस्था बाकी आहे। जे या ठिकाणी बसलेल्या जेंट्सला विनंती करतो की लेडीजमध्ये नका बसू, हे खुर्चीवर बसल्या सगळीकडे सौदागर यासाठी या। धार्मिक तथागत भगवान बुद्ध, परम पूज्य विश्वरत्न महारेजिमेंट के संस्थापक डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, सबसे पहले मैं इनको अभिवादन करता हूँ। मैं श्रद्धा अम्बेडकर विजय इंगड़े इस कार्यक्रम को भव्य दिव्य रूप से मनाने वाले तथा स्वाभिमान और एकता का मैसेज देने वाले हमारे परम मित्र माननीय कैलाश बाबू ने हम सैनिक फेडरेशन की तरफ से उनको धन्यवाद देते हैं और उनका मैं सैनिक फेडरेशन की तरफ से तहे दिल से स्वागत करता हूँ, क्योंकि पिछले 13 साल से के बाद हमारे जो माजी सैनिक हैं वो अपनी गाड़ियों को खड़ा करेंगे। उसके बाद ये स्तंभ के आगे आएंगे और सभी 2 रो में खड़े हो जाएंगे। के बाद महारगान गाया जाएगा और जब महारगान होता है मेरा सभी से अनुरोध है कि सब लोग जितने भी दर्शक हैं, मंच पर उपस्थित मेहमान बड़े होकर जो है विजय स्तंभ को सलामी देंगे, आह्वान की मुद्रा में खड़े हो जाएंगे और साथ साथ महारगान भी होगा।
और आपका पलोट भी जो है सिस्टम को